लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहिलं आहे की आता दीपकच्या मित्राने म्हणजे सँडीने तर घरी येऊन सगळं खरं सांगितलं. त्याचबरोबर मिथुन काकाने पिहूचा व्हिडिओसुद्धा घरात सगळ्यांना दाखवला. वसुहत्याचा सगळा चेहरा घरातल्यांसमोर आला आणि त्यानंतर आता पार्थ आणि जीवा ह्या दोन्ही भावांनी मिळून वसुहत्याच्या नावावरती जे 50% शेअर्स होते ते सुद्धा काढून घेतलेले आहेत, जेणेकरून वसुहत्या आता काहीच करू शकले नाही पाहिजे, जेणेकरून तिच्याकडे पैसेच राहता कामा नये हे असे फालतू कांड करण्यासाठी असा विचार त्यांनी केलेला असतो. तर आता इथे वसुहत्याला ज्यावेळेस ही गोष्ट कळते की आपल्या नावावरती जे 50% शेअर्स होते ते सुद्धा आता विक्रम काकांनी आणि पार्थनी काढून घेतलेले आहेत, त्यावेळेस वसुहत्या ही खूपच जास्त चिडलेली असते. तिला राग आलेला असतो. तिला वाटत असतं की जोपर्यंत गोष्टी घरात होत्या तोपर्यंत ठीक होतं, पण प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये यांनी कशाला उगाच नसते उद्योग करून ठेवायचे. नाही, आता मी यांना सोडणार नाही. विक्रमने ज्यावेळेस ते शेअर्स घेतले होते त्याच वेळेस तो मला म्हणाला होता की ताई हे मी तुझ्यासाठी घेतले, मग जर ते माझं होतं माझ्यासाठी घेतलं होतं तर मग आज माझ्याकडून हिसकावून कसं काय घेऊ शकतो विक्रम. नाही, जर यांनी माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे तर ते परत कसं मिळवायचं ना ते मला सुद्धा बरोबर माहिती आहे. मी नाही जर यांची कंपनी उद्ध्वस्त केली ना तर नाव वसुंधरा नाही सांगणार. त्याबरोबर आता रम्या म्हणते आई अगं काय बोलतेस तू. त्याबरोबर वसुहत्या म्हणते हो, आणि मी जे बोलते ना ते करून दाखवते रम्या, बघ आता तुम्ही काय करते ते. त्यावर रम्या म्हणते म्हणजे आई नेमकं तू काय करणार आहेस. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना आपली, मग आता जर कन्स्ट्रक्शनमध्येच फ्रॉड निघाला तर काय करणार. त्यावर रम्या विचारते म्हणजे. त्यावर जर लगेचच वसुहत्या म्हणते मालच खराब असेल तर. त्यावर मात्र रम्या म्हणत असते आई अगं असं कसं होईल. विक्रम काका आणि पार्थ हे दोघंही जातीने माल जेव्हा एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जातो त्यावेळेस जाऊन चेक करतात, मालाची क्वालिटी बघतात, त्यामुळे माल खराब असणं शक्य नाही आहे. त्यावर वसुहत्या म्हणते पण हे आपण तर करू शकतो ना. आणि मग आता वसुहत्या ही पुन्हा एकदा दीपकला गाठते आणि दीपकला आता थोडे पैसे देते आणि म्हणत असते दीपक हे बघ, आता तुझ्या त्या मित्राने सँडीने पोटभर माती खाल्लेली आहे, त्याने साक्षी दिली आहे, त्यामुळे आता आपण अडकलोय, तर तुला माझी पुन्हा एकदा मदत करावी लागेल. दीपक म्हणत असतो वसू मॅडम एकदाच मी तुमची पहिले मदत केली आहे आणि त्यामुळे अजूनपर्यंत मी खडी फोडत आहे, अजून मला शिक्षा झालेली आहे आणि अजून ती फेडून पूर्णसुद्धा झालेली नाही आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा माझ्याकडे एक नवीन गुन्हा करून घेण्यासाठी आलायत का. नाही मी अजिबात यावेळेस तुमची काही मदत वगैरे करणार नाही आहे. एकदा का या सगळ्यातून मी बाहेर पडलो की मी पुन्हा याच्यात अडकणार नाही असं मी ठरवलं आहे. त्यावर वसुहत्या म्हणत असते ठीक आहे, जर आता तुझं सगळं ठरवून झालेलंच आहे तर मग मी तरी काय बोलणार. मला वाटलं होतं की नंदिनीने तुझ्याशी लग्न केलं नाही, तुला फसवलं, या गोष्टीचा राग आजही तुझ्या मनात असेल. मला वाटलं नव्हतं रे की तू एवढा सरळ साधा असशील म्हणून, एका डावात हरून जाशील म्हणून. त्यावर आता तो म्हणायला लागतो हे बघा वसुंधरा मॅडम मी हरलेलो नाही आहे, पण मला माझ्या जीवाची सुद्धा काळजी आहे. त्यावर ती म्हणते मग ती सोडून दे, यावेळेस तू अडकलास पण पुन्हा तू अडकणार नाहीस. आपल्याला पार्थच्या कंपनीमध्ये फ्रॉड करायचं आहे आणि मग काय करायचं कसं करायचं तो सगळा प्लॅन वसुहत्या दीपकला समजावून सांगते. तर आता हे सगळं बोलणं जीवाने ऐकलेलं असतं, कारण जीवा आता वसुहत्यावरती आणि रम्यावरती बारीक लक्ष ठेवून असतो, त्याला डाऊट असतोच त्या दोघींवरती. मग आता ज्यावेळेस जीवा स्वतःच्या डोळ्याने पुन्हा एकदा वसुहत्याला दीपकला पैसे देताना बघतो त्यावेळेस मात्र आता जीवा इतका चिडलेला असतो वसुहत्यावरती. तो म्हणत असतो की एवढं नंदिनीने हिला समजावलं, सुधारण्यासाठी संधी दिली, राहायला घरात जागा दिली, तरीसुद्धा वसुहत्याचं जे आहे तेच आहे. नाही वसुहत्याला ना आता ताबडतोब जाऊन झापलं पाहिजे. मग आता जीवा हा तिथे येतो आणि त्याच्या हातातले ते पैसे काढून घेत त्याला म्हणत असतो की काय माझ्या भावाचा बिझनेस बर्बाद करणार तू, तोंड बघ आरशात. आणि मग ते पैसे स्वतःच्या खिशात ठेवतो आणि म्हणतो आत्या आम्ही फक्त तुझे शेअर्स काढून घेतले होते, आतापर्यंत तुझे अकाउंट्स वगैरे फ्रीज केली नव्हती, पण आमचं ते चुकलंच जरा. आम्ही खरं तर तुझे सगळे अकाउंट्ससुद्धा फ्रीज करायला हवे होते आणि काळजी नको करू, आता घरी जाण्यापूर्वी बँकेत जाऊन तुझे सगळे अकाउंट्स वगैरेसुद्धा मी फ्रीज करून घेतो. त्याबरोबर ती म्हणत असते की तू का करशील म्हणून माझे अकाउंट फ्रीज. त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो नाही काय आहे ना बाबाच तुझ्या अकाउंटवरती पैसे टाकतात, तू तर बिझनेसला हातभार लावत नाहीस काही, मग जर बाबांनी सांगितलं तुझे अकाउंट फ्रीज करायचे आहेत तर मग तर कोणी अडवू शकत नाही ना फ्रीज करण्यापासून. आणि बाबा फोन करून हे सांगणार, कारण बाबांशी मी स्वतः या विषयावर बोलणार आहे, समजलं. त्याबरोबर मात्र आता वसुहत्याला खूप राग येतो, तर जीवा म्हणतोय सुटीत ना
त्याबरोबर तो दीपक लगेचच तिकडनं पळ काढतो. तर जीवा म्हणतो आता तुला काही वेगळं सांगू. मग आत्यासुद्धा तिकडनं पळ काढते. तर आता मात्र इकडे जीवा हा ताबडतोब बँकेत जातो आणि वसुहत्याचे सगळे अकाउंट्स फ्रीज करून टाकतो, जेणेकरून आता वसुहत्याकडे पैसा येण्यासाठी दुसरा कुठला सोर्स उरलेलाच नसतो. तर आता मात्र वसुहत्या प्रचंड चिडलेली असते. ती ठरवत असते की नाही, एका लढाईत हरले म्हणून मी पुन्हा पुन्हा हरणार नाही. मी या जीवाला, नंदिनीला सोडणार नाही. माझ्याशी वाकडं घेतलंय ना यांनी. नाही जर यांना जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा वसुंधरा शितोळे नाही. पुन्हा माझं नाव यांच्या तोंडात येणार नाही. नाव घेताना सुद्धा 100दा विचार करतील, कसा कसा कापतील. असं जर नाही यांना घाबरवलं ना तर मी सुद्धा नाव नाही सांगणार माझं. पण त्यासाठी मला थोड्या पैशांची गरज आहेच. पण पैसे गोळा कुठून करू. मग ती रम्याकडे येते आणि रम्याला विचारते, रम्या तुझ्याकडे पैसे वगैरे काही आहेत का गं. त्यावेळेस रम्या तिचे सेव्हिंग्स किती आहेत ते लगेचच वसुहत्याला सांगते. त्यावर वसुहत्या म्हणते, झालं तर मग आता आपण फायद्यात पडूच शकतो. आणि वसुहत्या आता रम्याकडे पैसे मागायला लागते. तर दुसरीकडे आता काव्या हिला खूप सगळी कामं करायची असतात. त्यातलं तिचं सगळ्यात पहिलं आणि मोठं काम असतं ते म्हणजे कपडे वॉशिंग मशीनला लावणं. काव्या विचार करते की चला आता आंघोळ झाली आहे, आता कपडे मशीनला लावते, ब्रेकफास्ट करून येते आणि मग मस्त अभ्यासाला बसते. 3-4 वाजेपर्यंत अभ्यास करते. नंतर दुपारचं जेवण जेवते, थोडा रिलॅक्स करते, आराम करते आणि पुन्हा अभ्यासाला बसते. काव्याने खूप छान शेड्यूल ठरवलेलं असतं. पण ज्यावेळेस ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायला जाते तेव्हा तिला लक्षात येतं की मशीनच बंद पडली आहे, मशीनची वायर जळाली आहे, मशीन चालूच होत नाही आहे. मग आता तिला टेन्शन आलेलं असतं, कसं मॅनेज करू आता काम. पूर्ण दिवसाचं मॅनेजमेंट बदलणार, शेड्यूल चेंज होणार. यामुळे आता काव्या चिडलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी पार्थ येतो आणि पार्थ काव्याला विचारतो, काय झालं. फिसकारणाऱ्या मांजरीने आज बारीक कसं केलंय, काही झालंय का. त्यावर काव्या म्हणत असते, झालं फालतू बोलून, सांगू आता प्रॉब्लेम. त्यावर पार्थ म्हणत असतो, बोला. काव्या म्हणते, तुमच्यासारख्या या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एका आर्किटेक्टच्या घरामध्ये वॉशिंग मशीन बंद पडते देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, मी आर्किटेक्ट असण्याचा आणि मशीन बंद पडण्याचा काय संबंध आहे काव्या. मशीन आहे, ते बंद पडू शकतं कधीतरी. त्यावर काव्या सांगत असते, देशमुख मशीन असलं तरी सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे की नाही तुमच्या घरामध्ये. तुम्हाला तर वेळ असला पाहिजे ना घरासाठी. मग त्यावर पार्थ म्हणत असतो, घरातल्यांसाठी आणि घरासाठी मला पुरेसा वेळ आहे, तुम्हालाच तो नाहीये. कारण तुम्ही माझ्याबरोबर राहत नाही ना, म्हणून तुम्हाला दिसत नाही माझा घरच्यांसाठी असलेला वेळ. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, वॉशिंग मशीनमध्ये बिघाड होणं ही सरळ साधी गोष्ट आहे. त्याबरोबर तो विचारतो, मग मी तुम्हाला काही मदत करू का. त्यावर काव्या म्हणते, मला तुमच्याकडून कोणतीही मदत नको. धुणं धुवायचंय, धुणार आहात. पार्थ म्हणतो, हो चालेल, धुवून देऊ शकतो. काव्य म्हणते, नको मला तुमच्याकडून मदत, जा बरं तिकडं. त्याबरोबर आता पार्थ विचार करतो की जाऊ दे, काव्याची मदत सरळ नाही पण वाकड्या हाताने तरी केलीच पाहिजे. मग तो लगेचच आता वॉशिंग मशीन ज्या दुकानातून घेतलेली असते तिथे कॉल करतो आणि सांगत असतो की तुमच्याकडून जी आम्ही वॉशिंग मशीन घेतली होती त्या मशीनीमध्ये बिघाड झालेला आहे आणि अजून तिची वॉरंटीसुद्धा गेलेली नाही आहे. आमच्याकडे तिची बिलं वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या माणसाला पाठवा आणि ताबडतोब सर्व्हिस प्रोव्हाइड करा. त्याबरोबर त्याला कळतं की सर गणपती वेकेशन सुरू आहे, म्हणजे बरीच मुलंसुद्धा सुट्टीवर आहेत, त्यामुळे वर्कलोड खूप आहे. तर आजच्या आज येऊन मशीन दुरुस्त करून जाणं मुलाला शक्य नाही होणार. 1-2 दिवसामध्ये मुलगा येईल आणि मशीन दुरुस्त करेल. त्यावर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे. आता गणपतीचं कारण दिल्यामुळे पार्थला सुद्धा फार काही त्याला बोलता येत नाही. आता पार्थ विचार करतो, काव्यासाठी काहीतरी तर केलंच पाहिजे, कारण काव्याला खरोखर खूप कामं आहेत आजच्या दिवसभरात. मग काय करू, खरंच धुवू का कपडे. मग पार्थ विचार करतो, चला आज ट्राय करूया. मग आता पार्थ हा ताबडतोब ते कपडे घेतो आणि तिकडनं जात असतो. आता पार्थच्या हातामध्ये बकेट बघून इथे रम्याला प्रश्न पडतो की पार्थ ही कपड्यांची बकेट घेऊन कुठे चाललाय. रम्या पार्थला म्हणते, पार्थ अरे तू कशाला करतोयस ही सगळी कामं, सांग ना, घरामध्ये आपल्या नोकर आहेत, नोकरांना सांग. त्यावर पार्थ म्हणतो, नाही, कमलाताई अजून कामावरती आलेल्या नाही आहेत, त्यांच्या घरीसुद्धा गणपती आहे, त्यामुळे त्यांनीही रजा घेतली आहे 5 दिवसांसाठी. त्यावर लगेचच ती म्हणते, अरे पण मग हे सगळं काय आहे. पार्थ म्हणतो, काव्याचे कपडे आहेत. ॲक्च्युली तिला थोडे धुवायचे होते, खराब झालेत, पण वॉशिंग मशीन बंद आहे त्यामुळे मी घेतलेत ते. त्याबरोबर काव्याचे कपडे आहेत, मग ती बघून घेईल, तुला काय गरज आहे, असं रम्या पार्थला म्हणते. तर पार्थ सांगतो, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, प्रेमात माणूस काहीही करू शकतो. मग आता तो काव्याचे कपडे धुतो आणि ते कपडे मस्त गच्चीवरती नेऊन सुकायला टाकतो. काव्या आता विचार करते की जाऊ दे, जे काही असेल ते असेल, कपडे तर धुतलेच पाहिजे पहिले, ती फर्स्ट प्रायोरिटी आहे. उद्यापासून एकदा का कोचिंग सुरू झाल्या की कपडे धुवायला वगैरे वेळ मिळणार नाही. काव्या आता कपड्याचे बकेट शोधत असते पण तिला कुठेच सापडत नसते. काव्या पार्थला विचारते. पार्थ म्हणतो, मला काय माहिती तुमचे कपडे, मी हात तरी लावलेत का.
त्याबरोबर काव्या म्हणते जाऊ दे मी शोधते माझे माझे. आणि गच्चीवरती काव्या कपडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की हे पार्थनेच केलं असेल. काव्या खूप खुश होऊन जाते. तर दुसरीकडे आता घरात गणपती बसणार असतात, त्यामुळे नंदिनीने आता मेहंदी पाडायची असं ठरवलेलं असतं. मग तिने छान रात्रीच्या हातावरती मेहंदी वगैरे पाडलेली असते, पण आता तिचे जे केस असतात ते तिने तसेच सुट्टे ठेवलेले असतात आणि रात्री नंदिनीला केसवरती बांधून झोपायची सवय असते. आता नंदिनी विचार करते आता मी केस कसे बांधू, मोकळे सोडून झोपले तर मला झोपही येणार नाही. ती विचार करते की जाऊ दे सोड, मोकळेच सोडून झोपते आजचे दिवस. नंदिनी तसे केस मोकळे ठेवूनच झोपायला जाते, पण ते सतत केस वळवळ करत असतात, चेहऱ्यावर येत असतात, हातापायावर फिरत असतात, त्यामुळे तिला गुदगुल्या होत असतात आणि झोपणं शक्य होत नसतं. तर नंदिनी उठून बसते आणि पुन्हा सगळी केस मागे टाकते आणि मग झोपायला जाते. तर पुन्हा तिला तसंच होत असतं. मग पुन्हा नंदिनी उठून बसते आणि लाईट लावते. जीवा म्हणत असतो काय चाललंय तुझं, रात्रभर आज हेच करायचं आहे का, झोप लाईट लाव, झोप लाईट लाव, लाईट लाव, लाईट लाव, लाईट लाव, झोप. त्याबरोबर नंदिनी ही जीवाला सांगते की माझा एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. जीवा म्हणतो काय झाला आत्ता. नंदिनी सांगत असते ॲक्च्युली काय आहे ना, मला रोज बन बांधून झोपायची सवय आहे, पण आज मी हातांवरती मेहंदी पाडले त्यामुळे मला बन बांधता नाही येत आहे आणि त्यामुळे केस सगळे चेहऱ्यावरती येत आहेत, वळवळत आहेत आणि मग मला झोपही लागत नाही आहे, म्हणून मला सतत अशी लाईट लावून बसावं लागतं आहे. बट यू डोंट वरी, आता मी पुन्हा लाईट नाही लावणार. त्याबरोबर जीवा म्हणतो इतकंच ना, ये इकडे. आणि मग आता तो स्वतःहूनच उठतो, नंदिनीच्या जवळ जातो आणि नंदिनीची केसं छान बांधून देतो. आता नंदिनीला इतक्या क्लोज जीवा पहिल्यांदा आलेला असतो आणि तो नंदिनीकडे बघतच राहतो. तर नंदिनी आता जीवा इतका वेळ काय म्हणून केस बांधतो हे बघण्यासाठी ज्यावेळेस मागे बघते त्यावेळेस ती सुद्धा आता जीवाच्या नजरेत हरवून जाते. दोघं जण अगदी बराच वेळ एकमेकांकडे तसेच बघत राहिलेले असतात. त्यानंतर आता नंदिनीचा फोन वाजतो. त्याबरोबर नंदिनी आणि जीवा एकमेकापासून लांब होतात. तर रेखाताईंचा फोन असतो. रेखाताई सांगत असतात की नंदिनी आता तुझ्यामुळे आमच्या बाळाची अवस्था स्टेबल आहे, खरंच थँक्यू सो मच. नंदिनी म्हणते की एवढे आभार व्यक्त करायची काहीसुद्धा गरज नाही आहे ताई. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी गणपतीचं आगमन असतं. आगमनासाठी आता पार्थ, त्याचबरोबर मंजू आत्या, मिथुन काका, मालिनी काकू हे सगळे गेलेले असतात. जीवा सुद्धा त्यांच्याबरोबर असतो, पार्थ सुद्धा असतो. फक्त काव्या, नंदिनी आणि वसु आत्या व रम्या ह्या चौघीच घरात राहिलेल्या असतात. तर काव्याने दोघींना आधीच वॉर्न केलेलं असतं की घरातल्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही दोघींनीही दिसायचं नाही, गुपचूप तुमच्या खोलीमध्ये पडून राहायचं. तर नंदिनी सुद्धा म्हणते की जर गणपतीच्या आरतीमध्ये किंवा कुठल्याही कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात ना वसुहत्या, तर तो स्वतः विघ्नहर्ता आहेच, तो तुम्हाला बघून घेईलच. पण मी सुद्धा तुमची गाय करणार नाही, सोडणार नाही मी वसुहत्या तुम्हाला, जर देवाच्या कार्यात किंवा धार्मिक कार्यात काही मागे पुढे केलं तर. एकदा तुमच्या मुलीने सत्यनारायणाच्या वेळी काव्याचं मंगळसूत्र चोरलं होतं, त्यावेळेस तिला सोडून दिलंय, पुन्हा सोडणार नाही. त्यामुळे जे काही कराल, जे काही मनात शिजवाल ते विचारपूर्वक शिजवा आणि आता तुमच्या खोलीत निघा चला. त्याबरोबर ते दोघी तिकडनं खोलीत जातात. मग आता काव्या आणि नंदिनी ह्या दोघी जणी मस्तपैकी गणपतीच्या स्वागताची सगळी तयारी करतात. नंदिनी ही छान दाराबाहेर रांगोळी काढते, त्यानंतर झेंडूच्या फुलांपासून पायघड्या घालते आणि आरतीचं जे काही ताट असतं, निरांजन असतं, ते सगळं अगदी व्यवस्थित तयार करून ठेवलेलं असतं. आणि आता नंदिनी म्हणत असते एकदा का जीवा गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन आले की मग लगेचच त्यांचं स्वागत करू आणि त्यानंतर पटकन मोदक बनवायला घेऊ काव्या, उकडीचे मोदक करू प्रसादासाठी. त्यावर काव्या म्हणते हो ताई, मोदक तर बनवावे लागतीलच ना आपल्याला, पहिला सण आहे. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते हो अगदी बरोबर आहे तुझं. त्यानंतर आता इथे लगेचच आरतीची वेळ झालेली असते आणि आता आरतीच्या वेळी वसुहत्या आणि रम्यासुद्धा बाहेर आलेले असतात आणि त्या आता हात जोडून विनवणी करण्याचं नाटक करतात आणि म्हणत असतात की आम्हा दोघींना सुद्धा तुमच्यामध्ये कमीत कमी आरतीपुरतं तरी सहभागी करून घ्या. आम्ही आरती झाली की ताबडतोब आमच्या रूममध्ये निघून जाऊ, पण प्लीज आरतीपुरतं तरी आम्हाला हा मान द्या. त्याबरोबर मग मात्र आता पार्थ म्हणतो की हे सगळं ना आधी सुचायला हवं होतं, आता नाही. त्याबरोबर मग आता रम्या म्हणते पार्थ प्लीज, अरे मित्र आहोत ना आपण, मग मित्र म्हणून मला एवढंही नाही करू शकत का तू सपोर्ट. तर पार्थ म्हणतो होतो, आत्ता नाही होत. तर नंदिनी म्हणते ठीक आहे, आरतीत सहभाग घ्यायचा आहे ना घ्या, लांब उभं राहून आरती ऐकायची, आरती बोलायची नाही, तुमचा आवाजसुद्धा आमच्या कानांवरती पडता कामा नये वसुहत्या आणि रम्या, चला निघा. त्याबरोबर वसुहत्या आणि रम्या दोघीही जणी मागे उभ्या राहतात आणि बिचाऱ्या शांत उभ्या राहून ती आरती ऐकत असतात. तर आता इथे
मोठा मुलगा आणि मोठी सून म्हणून पार्थ आणि काव्या यांना पहिलं आरती करायला लावतात. आरतीचा मान त्यांना देतात. आता दोघांनाही आठवतं की त्यांनी डिवोर्स पेपर्सवर सह्या केलेत, पण तरीही आरतीला नाही म्हणत नाही. दोघंही अगदी व्यवस्थित छान एकत्रित पद्धतीने आरती करतात. मग टर्न येते नंदिनी आणि जीवाची. नंदिनी आणि जीवासुद्धा आता एकत्र आरती करायला उभे राहतात. त्यावेळेस आता नंदिनीला आठवत असतं की जीवाने कशा पद्धतीने तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सगळ्यांच्या समोर सांगितलं की मी करेन नंदिनीशी लग्न, मी होईन तिचा जीवनसाथी. त्यानंतर ज्यावेळेस दीपकने तिला किडनॅप केलं त्यावेळेस कसं त्याने तिथे जाऊन तिला वाचवलं. त्यानंतर इकडे जीवाला सुद्धा आठवत असतं की त्याला ज्यावेळेस बरं नव्हतं त्याने काव्याचं छातीवरचं नाव जाळण्यासाठी स्वतःला आगीचं जळतं लाकूड लावून घेतलं होतं. त्यावेळेस नंदिनीची किती वाईट अवस्था झाली होती, तिने किती वाईट अवस्थेत जीवासाठी काय काय केलं होतं. त्याचबरोबर त्याला हेही आठवतं की ज्यावेळेस आपण हॉस्पिटलाइज झालो होतो त्यावेळेस पायातून रक्त आलं तरीसुद्धा काच लागतानाही तिने वटपौर्णिमेची पूजा फक्त आपल्यासाठी पूर्ण केली. दोघंजण आता एकमेकाचा चांगला विचार करत असतात. दरम्यान आपसुकच दोघांचीही नजर एकमेकांकडे जाते. आता दोघंही नजर चोरतात आणि पटकन गणपतीची आरती पूर्ण करतात. आता त्यांची आरती करून झाल्यावर लगेचच मिथुन काका आणि आत्यासुद्धा येतात, पूजा करतात. मिथुन काका आणि मंजू आत्या झाल्यावर पिहू, त्याचबरोबर आता पिहूची थोरली बहीण, हे सगळेच जण पूजा करून घेतात. आता रम्याची आणि वसू आत्याची अशी इच्छा असते की आम्हाला सुद्धा आरती करण्यासाठी मान द्यावा, आम्हालाही बोलवावं. पण आता नंदिनी म्हणते की नाही, तुम्हाला आरती करता येणार नाही. गणरायाची आरती फक्त तेच करतात ज्यांचं मन शुद्ध आणि निर्मळ असतं. तुमच्यासारखीचा आरतीचा काहीच उपयोग होणार नाही, कारण तुम्हाला देव पाहूच शकत नाही ना, कारण वाईट कार्यात देव कधी सहभागी होतच नाही. तर आता पिहू म्हणत असते, दादा वहिनी तुम्ही सगळे ना खूप छान दिसताय, एकदम मस्त. त्याबरोबर लगेच आता नंदिनी आणि काव्या म्हणतात, थँक्यू पिहू, पण तू सुद्धा खूप छान दिसतेस बरं. त्यावर पिहू सांगत असते, हो ना खरंच थँक्यू व्हेरी मच. मग आता लगेचच पिहू म्हणते, मग आता मोदक तयार आहेत की नाही. त्यावर नंदिनी म्हणते, हो मोदक तयार आहेत, फक्त नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाला की मग आपण लगेचच मोदक खायला घेऊ शकतो. नैवेद्य दाखवून झालेला असतो तर आता पार्थ म्हणतो मी जास्त खाणार, जीवा सांगतो मी जास्त खाणार, मी 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 करता करता दोघा भावांमध्ये जीत लागते कोण मोदक जास्त खाणार याची. आता एकाच्या वर एक मोदक खात चाललेला असतो तर काव्या म्हणते, बस 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 पुरे करा, अरे पोट फाटेल तुमचं, इतके कोणी मोदक खातं का, प्रसाद आहे तो प्रसादासारखा खा, बाद झाला आता, ही जीत आहे ना महागात पडेल. देशमुख रात्रभर पोट दुखत बसेल आणि मग उठून बसाल, मला झोप येत नाहीये करत, मला सांगाल. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आणि तुम्ही सुद्धा पुरे झाला आता, हो किती गोड खाल, शुगर वाढेल तुमची. त्यावर पार्थ जीवा सांगत असतो की मला शुगर नाहीच आहे. तर नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे नाही आहे तर झाली पाहिजे, असं काही आहे का या गणपतीत. त्यावर जीवा म्हणतो, बरं सॉरी बस. आणि मग दोघा भावांमध्ये आता टाय झालेली असते. तर मालिनी काकू म्हणत असतात की हे दोघंजण अजूनही अगदी लहानपणी होते ना तसेच आहेत, कधी सुधारतील मला काही कळतच नाही या मुलांचं. गणपतीच्या येण्यामुळे घरातलं वातावरण कसं प्रसन्न, मंगलमयी आणि चैतन्य होऊन गेलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरते इथेच थांबूया, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.